प्रेम हे बावरे भाग 7। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मागील भागात आकाशला कुणालचं हसू येतो, तो हसतो आणि कुणालला त्याचा राग येतो। मग आकाश शांत होतो। उद्या परत फोन करू असं ठरवून दोघे घरी जातात। तर आतापासून पुढे कुणालकडे नंबर असल्यामुळे त्याला वाटत असतं आपण कधी ना कधी पिहूशी बोलू। आता तो दररोज फोन करू लागला। दरवेळी फोन काका उचलत, कधी तर पिहू चुकून फोन उचलत असे आणि तिचा आवाज ऐकून कुणाल आनंदाने वेडा होई। नंतर जाधव काका फोनवर ओरडू लागले, बोलायचं नसतं तर फोन कशाला करता? पण कुणालला त्यांच्या ओरडण्याचं काही वाटत नाही। पिहूचा आवाज ऐकायला मिळाला की बस, पण काही दिवसातच त्याच्या आनंदात विरजण पडतं आणि काकांचा फोन लागणं बंद होतं। तेव्हा त्याला चेतन सांगतो की त्यांचा फोन खराब झाला आहे आणि नवीन नंबर त्यांच्या बाबांकडे नाही। पुन्हा कुणाल पहिल्यासारखा उदास होऊन जातो। आता कॉलेज सुरू होतं त्यांचं, पण त्यांचं मन कुठेच लागत नाही। घराबाहेर आलं की त्याचं लक्ष नकळत पिहूच्या घराकडे जातं आणि तो रोज स्वतःला समजावत असे की आता ती नाही तिथे, पण सवयच ती सुटता सुटेना आणि याचा त्रास कुणालला खूप होऊ लागला। त्याचं हसणं खूप कमी झालं, त्याचा सारा उत्साह मावळला होता। पिहू आज पुन्हा चाळीतल्या आठवणीत हरवलेली असते। कुणालची आज पुन्हा तिला खूप आठवण येते। त्याचं पाहणं, बोलणं, सर्वांना मदत करणं, सर्व तिला आठवत असतं आणि स्वतःवर राग येत असतो की का आपण इतका राग केला त्याचा। नकळत तिला कुणालवर एक कविता सुचते, निखळ मैत्री तुझी समजू शकले नाही मी, परी तू नेहमीच समजून घेतले मला, साथ दिलीस तू दूर राहुनी, हसणं माझं तुला आवडे, पण तुला पाहताच मी नाक मुरळे, आज माझ्या नजरेत मीच अपराधी ठरले, निखळ मैत्री तुझी समजू शकले नाही मी, फसव्या या जगापासून तू नेहमीच मला सावध केले, बोल तेव्हा तुझे मज कटू वाटले, हसून बोलण्याला तुझ्या शब्द दिले मी तिरस्काराचे, निखळ मैत्री तुझी समजू शकले नाही मी, काळजी घेताना तू माझी मज तो तुझा स्वार्थ वाटला, आठवणीने तुझ्या आज हा कंठ दाटला, अपमान केला मी तुझा पदोपदी, तरी तू घेतले नाहीस कधी मनावर, निखळ मैत्री तुझी समजू शकले नाही मी, मी येताच तू आनंदाने फुलायचास, अन तू येताच माझ्या कपाळावर आठ्याच जाड पसरायच्याच, तू माझ्यासाठी फुले आणायचास, मी मात्र बोचरे काटे तुझ्या हातावर ठेवायचे, निखळ मैत्री तुझी समजू शकले नाही मी, आपलेपणाने तू जवळ येता मी मात्र तुला दूर लोटायचे, फसव्या या जगालाच तेव्हा मी आपलं मानायचे, आज उमजता मैत्री तुझी माफी तुझी मागू कशी रे, वेळ रे आहे निघून गेलेली, अभागी मी तुझी मैत्री हरवून बसलेली, दूर जरी मी असले आज प्रार्थना करीन मी तुझ्यासाठी, देव करो अन जिथे असशील तिथे सुखी तू राहावं, जरी नसले आज सोबत तुझी तरी मैत्री तुझी जीवापाड मी आठवणीत आहे जपलेली। पिहूच्या साऱ्या भावना तिने कागदावर उतरवली। कुणाल कधी भेटलाच तर त्याला सांगू आपण त्याच्यावर कविता केली होती असं म्हणून ती स्वतःशीच हसली। पिहूचं कॉलेज सुरू झालं। आता ती पदवीच्या दुसऱ्या वर्षाला होती। सर्व काही नवीन, तिला बराच वेळ लागला कॉलेजमध्ये रुळायला। आता तिला नवीन फ्रेंड्स भेटले। सायली ही तिची खास मैत्रीण झालेली। कॉलेज छान चाललं होतं। हळूहळू पिहू कुणालला विसरू लागली। ती सध्या जास्त कशातच लक्ष देत नव्हती। कॉलेज, घर, मैत्रीण बस यातच सर्व काही। कॉलेज सुरू होऊन 2-3 महिने झाले होते। एक दिवस अचानक कॉलेजला जायला उशीर झाला। ती गडबडीने क्लासरूमकडे निघाली होती। सर्वजण क्लासरूममध्ये होते, त्यामुळे बाहेर कोणीच नव्हते। अचानक तिची नजर समोरच्या क्लासरूम बाहेर गेली आणि त्याच वेळेस समोर उभ्या असणाऱ्या मुलानेही तिला पाहिलं। बस दोघे एकमेकांना पाहण्यात दंग झाले। पिहू भानावर येते आणि क्लासरूममध्ये जाते। आपण का त्याच्याकडे पाहत होतो याचं तिला आश्चर्य वाटतं। तो मुलगा असतो तिचा सिनियर प्रणव राऊत।
कॉलेजचा डॅशिंग बाय, उंच, वेल मेंटेड बॉडी, हँडसम, कोणालाही आवडेल असा, बऱ्याच मुली फिदा त्याच्यावर, पण त्याला कोणाच्यात इंटरेस्ट नसतो. कॉलेज सुरू झाल्यापासून आज तो पहिल्या दिवशी कॉलेजला आलेला असतो, कारण तो काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेला असतो. त्यामुळे पिहूने त्याला आधी पाहिलेले नसते. त्यानेही पिहूला आज पहिल्यांदा पाहिलं होतं. नवीन ॲडमिशन हे त्याला लगेच कळतं, कारण गेले 2 वर्ष तर तो कॉलेजमध्ये असतो, त्यामुळे सर्वांना तो ओळखत असतो. पिहूला प्रणवबद्दल माहिती मिळाली होती. तो आपला सिनियर आहे, तसेच त्याला खूप मुली लाईक करतात, पण हा कोणाच्या मागे नसतो. खूपच ध्येयवादी. रोज आता पिहू व त्याची नजरभेट होत असते. पिहूला खूप वाटत असतं त्याने आपल्यासोबत बोलावं, पण हे महाशय मात्र जाणून बुजून तिला टाळत असतात. ती समोर दिसली की ह्या दुसरीकडे पळ काढत असे. आता पिहूच्याही लक्षात येतं त्याचं वागणं. तिला खूप राग येतो प्रणवचा. पिहू म्हणाली, मला पाहिलं की काय होतं याला? मी काय खाणार आहे का याला? खडूस कुठला. वाटलं बोलावं याच्याशी, पण याला काय एवढा ॲटिट्यूड? याला मी याच्या मागे पडणाऱ्या मुलींसारखी वाटतं. जाऊ दे, मलाही नाही बोलायचं. खडूस कुठला. त्यानंतर पिहूही त्याला टाळू लागते. तो दिसला की ती आता स्वतःच वळून जाऊ लागते. त्यालाही जाणवतं की तीही आपल्याला टाळते, पण त्याला ते नकोसं वाटतं. हिने का आपल्याला टाळावं? दुसऱ्या दिवशी साऱ्या मुली प्रणवचं खूपच कौतुक करत असतात. साऱ्या त्याला पाहण्यात मग्न असतात. पिहू कॉलेजमध्ये येते व सायलीकडे जाते. सायली म्हणाली, पिहू आज प्रणवला पाहिलेस का? पिहू म्हणाली, कोण तो खडूस? सायली म्हणाली, अगं खडूस काय, चांगला आहे तो. पिहू म्हणाली, असू दे, मी नाही पाहिलं त्या खडूसला. सायली म्हणाली, अगं आज खूप छान दिसत आहे तो. सगळ्या मुली तर फ्लॅट झाल्यात त्याला पाहून. सायली सांगत असते की पिहूला समोर प्रणव दिसतो. ब्लू जीन्स, त्यावर तसाच थोडा फिक्कट ब्लू शर्ट, दोन्ही बाजूने शर्टची बाही दुमडलेली. खरंच छान तर दिसतो आहे आज प्रणव, ती मनातच बोलते. पिहू म्हणाली, सायली दिसला बाई खडूस. सायली म्हणाली, अगं काय परत खडूस? पिहू म्हणाली, आहेच तो खडूस. सायली म्हणाली, बरं बाई, पण छान दिसत आहे ना आज? पिहू म्हणाली, हो छान तर दिसतो आहे. असं म्हणून दोघेही हसू लागतात. आज पिहूने प्रणवला पाहिलं होतं आणि प्रणवनेही पाहिलं होतं की पिहू आपल्याकडे पाहत होती. तो खुश होतो, कारण तीही त्याला टाळत असते. तेव्हापासून ती त्याच्याकडे पाहतही नसते. इकडे कुणाल मात्र पिहूच्या आठवणीत हरवलेला असतो. आज बेडवर पडल्या तो तिचाच विचार करत असतो. कधी भेटेल पिहू? कधी पाहू आपण तिला? कधी सांगू तिला की ती माझं व सर्वस्व होऊन बसली आहे? तिच्याशिवाय जीवन किती उदास आहे माझं. नकळत तुझ्या प्रेमात पडलो, कसे स्वतःला हरवून बसलो. का जाणे मन तुझेच गाणी गाते. तू मात्र समोर असता मी अबोल होतो. प्रेम माझे व्यक्त करण्याची, वाटे मनाला भीती. नाही ही वेळ संधी साधण्याची, पाहू अजून वाट तरी किती. आय मिस यू, आय मिस यू, आय मिस यू पिहू. असे म्हणत तो झोपी जातो. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.